तर नमस्कार मित्रांनो, मी कार्तिक दीपकराव इंगडे। तर मी आलो आहे आपल्या शेतामध्ये। हे कपासीचं शेत आहे। आता आल्याबरोबर खूप दिवस झाले शेतामध्ये, तर मी काही आलो नाही, पण विचार आला आता चला शेतामध्ये याव। आज काहीतरी दिवस आहे, चांगला सुट्टी आहे, सोमवार श्रावण सोमवार आहे, मस्त त्या शेतामध्ये आलो। तर शेतामध्ये आल्यानंतर एक दुःख असं वाटलं की जे पराठी मी लावली होती ते पाण्यानं पूर्ण वाहत नेली। हे पहा, पाण्यानं हे पराठी वाहत नेली। मग आता करावं काय, म्हटलं जाऊ द्या, म्हटलं जे आहे ते आहे, देवानं दिलं ते चांगलं दिलं असा विचार आला। हे कागदपत्र घेऊन आलो, पण आता समजून नाही राहिलं याच्यात करावं काय। पीक विमाच्या तर ॲप्स उघडला, हे पीक पाणी करतो म्हणलं तर तो म्हणते की लोकेशनपासून तुम्ही खूप दूर आहे। हा होतं मी त्याच वावरात, समजून नाही राहिलं तो खोटं बोलू राहिला का मी खोटं बोलू राहिलो होतो। त्याच्यात एक मला विचारायला म्हणलं करावं का। मग हे दिसलं 50 वर्षापूर्वीचं जुनं झाड बोरीचं, जे माझ्या आजोबांनी लावलं होतं। ते म्हणते बाबू तू आला का, ये म्हणते, बस म्हणते, इथं माझ्या बुडामध्ये म्हणते, तुला कष्ट सांगतो म्हणते। बोरीच्या झाडाखाली बसलो, जे माझ्या आजोबांनी लावली होती। मग हे कागदपत्र मी आपल्या हातात घेतले, मग पाहतो तर काही एक कागदपत्र पाहू राहिलो, पीक विमाचे कसं करायचं। तर मग आता मी पीक विमा फॉर्म भरतो आणि मी तुम्हाला लगेच नंतरच्या वावरामध्ये भेटतो। त्यापर्यंत रामकृष्ण हरी।